बघा, पावसाने बऱ्याचशाच गोष्टी माझ्या खराब केलेत. एक मेथीची भाजी खराब केली, पण काही झाडं पावसाने गेली आणि काही झाडं ग्रो व्हायला लागलेत. बघा, हे व्हाईट मिनी गुलाब आहे. याला नवीन पालवी फुटत आहेत. बघा, 3 ठिकाणी नवीन पालवी आली आहे. हे आबोलीची बी पडून आपल्यापण आलेलं हे झाड आहे. आबोलीचं झाड आहे हे. आणि हे गुलाबाचं झाड आहे. ह्याला काय झाले, मी ह्याचा कटिंग करते आज, कारण शॉकमध्येच गेले हे गुलाबाचं झाड. एकदम मला एक 7-8 फुलं दिल्यानंतर हे झाड असं झालं आहे. हे पावसाचा इफेक्ट झाला आहे का याला जास्त काय झाले मला समजत नाही आहे. हे मी निशिगंधाचं म्हणजे रजनीगंधा म्हणतात ते ऑनलाईन आणलेलं हे बल्ब्सपासून आलेले आहेत. हे परवा जी गारपीट झाली ना त्याच्यामुळे हे सगळे पानं असं फाटून गेलेत, म्हणून मी त्यांना थोडं कट करते. हे बघा, हे गौरीचं झाड मी काल थोडा वेळ झाला मला पाणी घालायला, तोपर्यंत झोपूनच टाकली. हिला पाणी बरोबर द्यायला पाहिजे. हे बघा, ह्यांना न पाणी येता पण पावसानं खुशीनं वर आलेत. म्हणजे कुणाला पाऊस आवडतं कुणाला नाही आहे. हे कलिंगडच्या बिया आता एकाच वेळेला एवढी रोपाल्यात, आता मी त्याचं ट्रान्सफर करायला पाहिजे. हे सदाफुलीचं झाड मी उपटून आणलेलं दुसऱ्यांच्या गार्डनमधून, तीही ग्रो झाली आहे. वाळलेले पानं असं थोडं काढत राहा म्हणजे ग्रो होते चांगले झाड. व्हाईट सदाफुली आहे, हे विंका म्हणतात, पेरिविंकल. हे बघा, हे झाड एवढं छोटूसं आहे, पण याला कळ्या बघा 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 किती कळ्या आल्या त्याला. काय आहे की नाही, केवढंसं झाड आहे आणि कळ्या केवढ्या ह्या, बापरे मस्तच. बघा, एवढ्या कळ्या, याच्यात पानं दिसत नाहीत, कळ्या दिसतात. जाईजुईचं झाड आहे हे. याचं वास फार छान आहे आणि फुलंही फार छान असतात. हे मी जास्वंदीचं फूल आणलेलं, कटिंग आणलेलं ह्याचं. जवळजवळ महिना झालं मी हे कटिंग लावून. हे झाड मरतही नाही आहे, येतही नाही आहे असं. हे बघा, स्ट्रॉबेरीच्या बिया उगवत आहेत. म्हणजे मी फर्स्ट ॲटम काय केलेलं आहे की डायरेक्ट मी स्ट्रॉबेरीचे काप काढून घातलेले, पण त्याला बुरशी आली. मग नेक्स्ट टाईम मी काय केले, स्ट्रॉबेरीच्या बिया सुकवले आणि परत मग मी असं ह्याच्यामध्ये हे थोडं कोकोपीट वगैरे घेऊन एका प्लास्टिकमध्ये त्या बिया घातले आणि ते सावलीत असं पॅक करून ठेवले. म्हणजे त्याला होल आहेत प्लास्टिकला, पण मी असं पूर्ण पॅक केलं. हे बघा, तुम्हाला बियाही दिसत असतील. बियाची टोपी अजून बाहेर उडून पडलेली नाही आहे. म्हणजे बियापासून माझी स्ट्रॉबेरीची झाडं आली. मला काय वाटलं, जवळजवळ मी 15 दिवस झाले बिया घालून, 15 दिवसापेक्षा जास्तच म्हणा, पण येत नव्हतं. मग मला मी हे पूर्ण हे सोडलेले, पण आल्या. म्हणजे आता ह्यावेळेस स्ट्रॉबेरीचं चांगलं हे होईल माझ्याकडे हार्वेस्टिंग असं वाटते. हे बघा, हे थोडं मी वाळवलेच झाडांना, कारण खुरपणी असं खुरपणी म्हणजे असं हे केलं ना, माती आपण उचलून टाकली ना तर थोडं त्यांना असं श्वास घ्यायलाही चांगलं होतं मुळांना. हे जेड प्लॅन्ट आहे, याला पाणी फार लागत नाही आहे. वरची माती सुकली ना तर तुम्ही पाणी घालू शकता. हे व्हाईट हे आहे, अपराजिता आहे. मी एका ठिकाणी पोळी आणायला गेले होते, तिथून ह्या मी बिया आणलेल्या. हे स्ट्रॉबेरीचं झाड येऊ काय नको म्हणून अजून तरी जिवंत आहे माझ्या गार्डनमध्ये. प्रयत्न करते, पण हे पाऊस आहे ना, पावसाने माझ्या झाडांची वाट लावली पुरापूर. मला हे एवढं वाईट वाटते ना, मी एवढं छान ह्यांना वाढवलं, पण एका पावसाने नासधूस केली. म्हणजे कसं की 18 म्हणण्यापेक्षा आपलं मुलीला आपण वाढवायचं, छान त्यांना शिकवायचं, सगळं करायचं आणि दुसरा मुलगा येऊन तिला घेऊन जातो, असं झालं माझं ह्यांचं. म्हणजे मी एवढं छान ह्यांना वाढवले आणि या पावसाने सगळे सत्यानाशी करून गेले, असं झालं. पण एक झाडं आलेत, एक झाडं गेली. म्हणजे माझी मेथी तरी पूर्ण गेली. हे असं मी सगळ्या झाडांना खुरपणी करून घेते थोडं, म्हणजे माती खुली झाली ना तर पाणी व्यवस्थित त्यांच्या मुळापर्यंत पोचते आणि बरोबर होते. हे आपल्यापण उगवून आले ही माझी झेंडू. तर कसले फुलं लागतात मला माहीत नाही आहेत त्याचे. असं थोडंफार खुरपणी केलो ना तर झाड बरोबर होते.
म्हणजे त्यांना असं श्वास घेतल्यासारखं होते, मोकळ्या हवेत फिरल्यासारखं राहते त्यांना. नाहीतर माती असं कसं होतं, पावसानं माती घट्ट बसते ना, आणि होती ही घट्ट माती अशी बघा, ही घट्ट झाली आहे, लवकर निघत नाही आहे. म्हणजे पावसाने असं होतं. त्याच्यासाठी थोडं याला खुरपणी करूनच पाणी घातलेलं केव्हाही बरं, म्हणजे त्यांची ग्रोथ चांगलीही होते. बघा, हे मी कांद्याची पात घातली ह्याच्यामध्ये आणि ते उगवून आलेत, बऱ्यापैकी चांगले आलेत. मी काही व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये गुलाबाच्या झाडामध्ये असं कांद्याचे गड्डे घातलेत, म्हणजे त्याच्या वासाने वगैरे ते, म्हणजे कांद्याच्या उग्र वासाने किडे वगैरे होत नाहीत म्हणे. आता हे मी फुल कटिंग करणार आहे, म्हणजे नवीन झाडं ते. हे पण मी एका झाडात 3-4 झाडं होती, ते मी वेगवेगळे करून लावलेलं आहे. बघा, हे असं आता फुल मी हे पाणी घालते, फुल म्हणजे पूर्ण असं खाली मुळापर्यंत पाणी जाईल इतकं पाणी मी घालत आहे. ही सदाफुली तर बिचारी माझ्याकडे आल्यापासून मला फुलं देते, आल्यापासून. आज थोडी ते पावसामुळे थोडी ही झाली, कारण परवा ते झाड पूर्ण असं उचकुटून आलेलं होतं. मग मी परत त्याला रिपॉटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी ती नर्वस झाली आहे. बस झाले तिला, पण तरीही मला ती फुलं देतच आहे. अजून किती दिवस देते काय माहीत नाही, पण थोडी ती नर्वस झाली आहे ॲक्च्युली. तिला काहीतरी आता औषध पाणी द्यायला पाहिजे मी. हे बघा, ह्या पावसाने काही भाज्या गेले, पण ह्या गुलाबाची किती छान ग्रोथ झाली बघा, केवढे छान पालवी आले सगळीकडून बघा. म्हणजे असं नाही की पाऊस सगळेच झाडं म्हणजे खराब करून गेले, काही झाडं म्हणजे छान आली आहे पावसामुळं. हे बघा, हे परवा मी कटिंग केलेलं, तुम्हाला सांगितलं ना की कटिंग केल्यावरती नवीन हे होतात. 4 दिवसात बघा ही कटिंग केवढी छान नवीन पालवी आले आहेत, पूर्ण झाड हिरवं दिसायला लागले. परत आता हे माझं सोनचाफ्याचं झाड, ह्यालाही मी कटिंग केलेले नवीन ह्याच्यामध्ये कळ्या आल्या आहेत बघा. हे नवीन, म्हणजे तुम्ही जिथं कटिंग कराल तिथे नवीन कळ्या येणारच येणार. आता हे कट करते, म्हणजे इथून परत मला नवीन ग्रोसाठी ते बरोबर होईल. मी ती फुलं कट केलेली त्यांनाच देते, म्हणजे अर्पित करते त्यांना. त्यांचीच फुलं असतात त्या झाडांची, आपण घेऊन काय करणार ना. हे पण मी थोडं कटिंग करते, म्हणजे नवीन पालवी येतील आता परत ह्याला. म्हणजे झाडांना असं थोडंफार कटिंगवर करत राहणं गरजेचं आहे, तरच तिथं नवीन ग्रोथ यायला सुरुवात होते. आपण तसंच जर झाडांना ठेवलं ना तर ग्रो होणार नाही झाडं कधीच. म्हणजे अपडेट करणे हे कधीही सर्वांच्यासाठीच अपडेट चांगलं आहे. त्याच्यामुळे अपडेट करत राहा, अपडेट होत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईबही करा, लाईक करा, कॉमेंट्स करा.